छात्रेभ्यः आज आपण पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञ हा पाठ पाहणार आहोत. पहा, पूर्वीच्या काळी पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असत. म्हणजेच आपली खुशाली कळवण्यासाठी अधिकाधिक लोक पत्रांचा वापर करत असत. आणि हे पत्र कितीही दूर ठिकाणाहून असो, ते दुसऱ्या गावापर्यंत, दुसऱ्या शहरापर्यंत ते पोहोचत असे. तर मग हे पत्र कशा प्रकारे पोहोचत असे? आता आपल्याला असे प्रश्न पडत नाहीत, कारण आज आपण मोबाईलचा वापर करत आहोत. पण पूर्वी काय अडचणी होत्या? पत्र कशा प्रकारे येत होते, जात होते? मग त्यामध्ये आलेल्या अडचणी पाहून पिनकोड क्रमांक कसा तयार झाला? ह्या सर्व गोष्टी या पाठामध्ये दिलेल्या आहेत. माणसाने इतरांच्या भावनांचा सहज रीतीने विचार केला तर आपण काहीतरी नवीन निर्मिती करू शकतो. ह्याचं उदाहरण इथे दिलेले आहे. व्यक्तीतील विविध गुणांचा वापर तो कार्यासाठी कसा करू शकतो याचंही उदाहरण इथे दिलेले आहेत. मग कोण आहे हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व? तेही आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे की पिनकोड प्रवर्तक, पिनकोड कुणी निर्माण केला? पिनकोड काढावा ही संकल्पना सर्वप्रथम कुणाच्या मनामध्ये आली? आपल्याला माहिती आहे की फळ हे खाली पडतं, कुणीतरी पाहिलं, सगळेच जण पाहत होते ना. मग एकाच्याच कसं लक्षात आलं की फळ खाली पडते? कुठला तरी नियम असेल, मग गुरुत्वाकर्षणाचा असेल. ही भावना कशी एकाच्याच लक्षात आली? यापूर्वी काही फळ खाली पडलं नाही का? विचार, प्रत्येक गोष्टीचा आपण तेवढ्या सूक्ष्मपणे विचार करतो का? ही महत्त्वाची बाब इथे दिसून येते. आणि हाच विचार श्रेष्ठ विचारवंत जे आहेत आणि संस्कृतज्ञ आहेत, त्याचबरोबर गणितज्ञ आहेत, अशा एका व्यक्तीने केली. तर काय आहे त्या व्यक्तीचं नाव? आज आपण या पाठाद्वारे पाहूयात. पहा, सर्वप्रथम प्रस्तावना पाहूयात आणि त्यानंतर काही शब्द आहेत, ते शब्दही आपण पाहून घेऊयात आणि नंतर आपण पाठाचा अर्थ समजून घेऊयात. अरे अमेय गौरवः, अरे अमेय कुत्र गच्छसि? अरे अमेय, तू कुठे जात आहेस? दोन मित्रांमधील संवाद दिला आहे. अमेय, समीपे एव पत्रपेटिका वर्तते. समीपे एव, जवळच, पत्रपेटिका आहे. मातुलम प्रति पत्रम प्रेषयितुम तत्र गच्छामि. मातुलम प्रति, मामाकडे. प्रति आपल्याला द्वितीयची विभक्तीची अपेक्षा असते, त्यामुळे मातुलम, मातुल याचा अर्थ मामा, मामाकडे, मामाला पत्र पाठवण्यासाठी तेथे जात आहे. दर्शय पत्रम, गौरव म्हणतो. काय म्हणतो गौरव? पत्र दाखव. अपि बेंगळूर नगरे वसती तव मातुलः. अपि वाक्याच्या सुरुवातीला आलेले, म्हणजे वाक्याचा अर्थ काय झाला? प्रश्नार्थक. तुझे मामा बेंगळूरला राहतात का? तर तू अतिव दूरे किल, ते तर खूप दूर आहे म्हणे. कदा पत्रम विंदते सह, कदा पत्रम विंदेत सह, त्यांना पत्र कधी मिळेल? प्रश्न. अमेय, सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थम. सामान्यतः 3 दिवस अपेक्षित आहे त्यासाठी. म्हणजे काय? पत्र माझ्या मामाला 3 दिवसांनी मिळेल. गौरव, 3 दिनानि एव, 3च दिवस? एतावत शीघ्रम, इतक्या लवकर? अमेय, सत्यम, खरं आहे हे. गौरव, किंतु संकेतः तू देवनागरी लिप्यां लिखतः. परंतु खाली पत्राचा जो संकेत आहे किंवा कुठे पोहोचवायचा हा जो संकेत आहे तो देवनागरी लिपीमध्ये लिहिला आहे. कर्नाटके तू कन्नड लिपी ही प्रयुज्यते नु. खरोखरच कर्नाटकामध्ये तर कन्नड लिपीचा वापर केला जातो. तर्हि कथम पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात. तर मग कसे बरे तो पत्रवाहक ते वाचण्यास समर्थ होईल? किंवा पत्रवाहक तो संकेत वाचण्यास कसा बरे समर्थ होईल? त्याला कसं बरे वाचता येईल? अमेय, पश्येत, हे पहा. संकेतस्य अन्ते आंग्लभाषया कश्चन क्रमांकः लिखितः अस्ति. संकेतस्य अन्ते म्हणजे जो ॲड्रेस लिहिला आहे त्याच्या शेवटी आंग्ल भाषा, इंग्रजी भाषेमध्ये काही क्रमांक लिहिले आहेत. जानासी खलु तद्विषयी, तू त्याच्याविषयी जाणतोस? तुला त्याविषयी माहीत आहे? मग गौरव, आम, हो. सह तू पिनकोड क्रमांक, तो तर पिनकोड क्रमांक आहे. अहम पत्रम न लिखामि, किंतु सद्यस्क क्रयणसमये पिनकोड क्रमांक अनिवार्य एव. मी पत्र तर लिहित नाही, परंतु सद्यस्थितीमध्ये मी जे काही सद्यस्क क्रयण समय, ज्याला आपण ऑनलाईन खरेदी करणे असे म्हणतो,
ऑनलाईन शॉपिंग करत असताना पिनकोड क्रमांक अनिवार्य आहे. पिनकोड क्रमांक अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. आज आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर आपल्याला आपल्या भागाचा क्रमांक टाकावा लागतो, ज्याला पिनकोड क्रमांक असं म्हणतात. आणि पत्र नसलं तरी मला तिथे मात्र पिनकोड क्रमांक टाकावा लागतो, असं तो गौरव म्हणतो. इतोपि च अस्माकं विभागे ATM शाखाः रुग्णालयाः विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांकः आवश्यकः एव. केवळ ऑनलाईन शॉपिंगसाठी नाही, तर आपल्या याशिवाय इतःपि याशिवाय सुद्धा किंवा यापेक्षा अधिकही आपल्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये ATM शाखा, रुग्णालय, विशिष्ट सेवा, ज्या कुठल्या विशिष्ट सेवा आहेत त्या जाणण्यासाठी पिनकोड क्रमांक आवश्यक आहे. आणि त्यामुळे माणसाला पिनकोड क्रमांक काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. पत्र नाही पाठवायचे, परंतु आपल्याला पिनकोड क्रमांक काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग तो पिनकोड क्रमांक कुणी लिहिला आहे, कुणी काढला आहे, कुणी त्याचं निर्माण केलं आहे, कोण त्याचा प्रवर्तक आहे ते आपण पाहूयात. पहा, शब्दार्थ मातुलः मामा. यापूर्वी मी सांगितलं प्रति या व्याला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते, त्यामुळे मातुलम प्रति असा शब्द वापरला आहे. संकेतः खून किंवा पत्ता. प्रयुज्यते उपयोगात आणली जाते. विंदेत लभेत याचा समानार्थी शब्द आहे मिळवेल, मिळेल. निर्दिष्टम दाखवलेले किंवा उल्लेख केलेले. वितरण व्यवस्था. वितरणची व्यवस्था म्हणजे वितरण करण्याची व्यवस्था, वाटपाची व्यवस्था. स्थान संकेतांक. ज्या ठिकाणी खुणेचा विशिष्ट क्रमांक लिहिला आहे त्याला स्थान संकेतांक असं म्हटलेलं आहे. उपहारीकृता भेट म्हणून देण्यात आलेली. उपहारीकृता उपहार म्हणून दिलेली किंवा सादर केलेली. प्रवर्तिता कार्यान्वित केली किंवा सुरू केली. प्रणाली ही पद्धत किंवा व्यवस्था, ज्याला आपण प्रणाली असं सुद्धा म्हणतो. प्रत्युहा अडचणी किंवा समस्या. वरेण्य श्रेष्ठ. जनपद गाव. अनुशासन प्रियस्य. अनुशासन प्रिय असणाऱ्या. अनुशासन म्हणजे काय, की ज्यांना अनुशासन प्रिय आहे, शिस्त प्रिय आहे अशांना, त्यांना, कोणाला, वेलणकर महोदयासाठी वापरलेलं हे विशेषण आहे. बहुविध वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा पुष्कळ प्रकारच्या. मग अर्थाकडे लक्ष द्या. ऐ मित्राणि भारत सदृशे विशाले देशे सुदूर प्रांतेभ्यः अन्य प्रांतं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलंबम विना प्रमादम कथम लभ्यन्ते. पहा, अरे मित्रांनो, भारतासारख्या मोठ्या देशामध्ये दूर प्रांताहून इतर प्रांताप्रती पाठवलेले पत्र विना विलंबम उशीर न होता आणि प्रमादम याचा अर्थ इथे चूक आहे, कसलीही चूक न होता कसे बरे मिळते. वयम अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. आपण आपल्या विभागामधील पत्रपेटिकेत पत्र टाकतो. बरोबर ना, आपल्या अवतीभोवती जवळपास कुठे पत्रपेटिका आहे, टपाल पोस्ट आहे, तिथे आपण पत्र टाकतो. ततः तत्पत्रं पत्रालयं प्रति गच्छति. त्यानंतर ते पत्र जे काय आहे ते पत्रालयं प्रति म्हणजे पत्रालय, जिथे आपण सर्व पत्र एकत्र करतो त्या पत्रालयाच्या ठिकाणी जाते, पोस्ट ऑफिसमध्ये. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. आणि त्यानंतर ते आपण जिथे निर्दिष्ट केलं आहे, जिथे सांगितलं आहे त्या पत्त्यावर ते पोहोचते. कथम शक्या भवती एषा वितरण व्यवस्था. ही वितरण व्यवस्था कशी शक्य झाली. मग पिनकोड प्रणाली ही इति एव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. पिनकोड क्रमांक म्हणजे पिनकोड पद्धती हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. पिनकोड क्रमांक नाम पत्र संकेतस्य अन्ते लिखिताः षट् संख्याः. पिनकोड म्हणजे काय. पिनकोड क्रमांक म्हणजे नाम या शब्दाचा अर्थ म्हणजे. पिनकोड क्रमांक म्हणजे पत्र संकेताच्या शेवटी लिहिलेल्या 6 संख्या. पिनकोड नाम स्थान संकेत अंक. पिनकोड म्हणजे स्थान संकेत अंक, जे अंकाने दर्शविले आहे, ज्याला पिनकोड क्रमांक असं म्हणतात. ऑगस्ट 2009 ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्यदिन समारोहे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्त्वपूर्णा प्रणाली. पहा,
ऑगस्ट महिन्याच्या कधी? इसवी सन 1972 ख्रिस्ताब्दे, आपण इसवी सन असं म्हणतो. इसवी सन 1972 ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिवसाच्या समारोहामध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयांना उपहारीकृता एषा महत्त्वपूर्ण प्रणाली. ही महत्त्वपूर्ण प्रणाली उपहारीकृत केली गेली, म्हणजे उपहार म्हणून दिली गेली. केन खलु प्रवर्तिता इयं संकेत प्रणाली ही? कुणी बरे ही महत्त्वपूर्ण असलेली संकेत प्रणाली प्रवर्तित केली, तयार केली? सहपत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडितः गणितज्ञः श्रीमान भिकाजी वेलणकर महोदय. पहा, ते पत्रालय अधिकारी होते, संस्कृत पंडित आणि गणितज्ञ श्रीमान श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय, श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय, ज्यांनी ही संकेत प्रणाली आपल्याला दिलेली आहे. पुढे काय आहे पहा. सः कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशकरूपेण कार्यरतः आसीत. ते कलकत्ता शहरामध्ये डाकतार विभागाचे निर्देशक म्हणून कार्यरत होते. तस्य कार्यालये एकस्मिन् दिने कः अपि दुःखितः केरळप्रान्तीयः सैनिकः महोदयं मेलितुम् आगतः. काय घटना घडली की ज्यामुळे त्यांना पिनकोड क्रमांक काढावासा वाटला? कुठली गोष्ट त्यांच्या मनाला स्पर्शून गेली? पहा काय होते. त्याच कार्यालयामध्ये, तस्य कार्यालय, त्यांच्या कार्यालयामध्ये एकस्मिन् दिने, एके दिवशी, कः अपि दुःखितः केरळप्रदेशीयः सैनिकः महोदयं मेलितुम् आगतः. कुणी एक अत्यंत दुःखित असलेला केरळ प्रदेशीय सैनिक महोदयांना भेटण्यासाठी आला. वेलणकर महोदयांना भेटण्यासाठी कुणीतरी आलं. कोण होतं ते? केरळ प्रदेशातील सैनिक होता. सः तस्य पित्रोः स्वास्थ्यविषये किंचिदपि ज्ञातुम् असमर्थः. तो आपल्या वडिलांच्या तब्येतीविषयी काही सुद्धा जाणण्यास समर्थ नव्हता. आपल्या वडिलांची तब्येत कशी आहे हे तो जाणू शकत नव्हता. का? पहा, यतः कारण तदा पत्रस्य प्रवासकालः केरलतः अरुणाचलप्रदेशपर्यंतं क्वचित मासाधिकः अपि आसीत्. कारण दिले त्याचं. कारण तेव्हा पत्राचा प्रवास काळ, पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा कालावधी किती होता? साधारणतः 1 महिन्यापेक्षा अधिक होता. पहा, एका ठिकाणाहून दुसरीकडे पत्र पोहोचायचे, मग त्यामध्ये खूप दिवस चालतील. 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी होता. तेन पंडित वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम. पहा, त्यामुळे या घटनेमुळे पंडित वेलणकर महोदयांचा विचार सुरू झाला, चिंतन करणे सुरू झाले. कथम पत्रस्य प्राप्तिकालम न्यूनं कर्तुं शक्नोमि. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, वाक्य पण महत्त्वाचे. शक्नोमि हे क्रियापद वापरले. मी कसं बरे ह्या पत्राचा प्राप्तिकाळ कमी करण्यास समर्थ होईल? मी करणार, इतरांपेक्षा मी करणार, माझे कर्तव्य आहे, इतरांचं दुःख करणं माझं काम आहे. ही भावना त्यांच्या मनाला स्पर्शून गेली. त्याचं दुःख कमी करण्यास मी कसा कारणीभूत होईल? वाढवण्यास नाही. त्याची वेदना मला कमी करता आली पाहिजे, हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला आणि चिंतन सुरू झालं. मग दुर्बोधम हस्ताक्षरम. काय गोष्टी येतं? दुर्बोध, न समजणारे हस्ताक्षर. भिन्न प्रांतीय भाषा. अपूर्ण पत्रसंकेतः. अपूर्ण पत्रसंकेत, ॲड्रेस बरोबर लिहिलेला नसतो. इथे नैके प्रत्युहाः इत्यादी अनेक अडचणी आहेत, इत्यादी अनेक अडथळे आहेत, समस्या आहेत. अतः गणितज्ञेन तेन अंकानाम उपयोगः कृतः. आणि त्यामुळे त्यांनी, गणितज्ञ असणाऱ्या त्यांनी अंकांचा वापर केला. तेन देशस्य 8 विभागाः कृताः. सर्वप्रथम त्यांनी देशाचे 8 विभाग केले. तेषांच उपविभाग जनपद आधारेण क्रमांकनं कृतम. आणि त्याचे उपविभाग केले आणि प्रत्येक गावाच्या हिशोबाने क्रमांकन केले. प्रत्येक गावाच्या हिशोबाने त्यांनी एक अंक त्याला देण्यास सुरुवात केली. तेन अधुनापि वयं विनायासं शीघ्रं पत्रं लभामहे.
आणि त्यामुळेच आपण विनायासम कसल्याही प्रकारची अडचण न होता, कसल्याही प्रकारच्या कष्टाशिवाय लवकरात लवकर पत्र प्राप्त करू शकतो. अनुशासन प्रियस्य वेलणकर महोदयस्य संगीतम अपि प्रियः विषय. सर्व कलागुणांनी युक्त असे हे वेलणकर महोदय होते. संस्कृत प्रेमी, संस्कृतज्ञ, गणितज्ञ. एका विषयावर प्रभुत्व मिळालं की आवड जर असेल, माणसाला ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा असेल, तो या विश्वातील संपूर्ण ज्ञान एकत्रित करू शकतो, साठवू शकतो. मग अनुशासन प्रियस्य आधीच विशेषण वापरले. अनुशासन प्रिय असणाऱ्या वेलणकर महोदयांचा संगीत सुद्धा प्रिय विषय होता. सह वायोलिन वादने तथा तबला वादने अपि अतीव निपुण. पहा, ते वायोलिन वाजवण्यात आणि तबला वाजवण्यामध्ये सुद्धा निपुण होते. किती कला झाल्या? 1 2 3 4 कितीतरी कला झाल्या आणि या सर्व कलांचा साठा वेलणकर महोदयांजवळ होता. अतः एव सह गीतगीर्वाणम् इति संगीतविषयकं शास्त्रीय ग्रंथम संस्कृतेन रचितवान. आजही संस्कृतज्ञ म्हणून वेलणकर महोदयांचा उल्लेख आवर्जून केला जातो. कारण सर्व संस्कृत साहित्य जेव्हा वाचण्यात येतं तेव्हा वेलणकर महोदयांचं नाव हे सर्वप्रथम घ्यायला हरकत नाही आणि तेच योग्य आहे. त्यांनी एवढे संस्कृतसाठी कार्य केलंय की त्यांचं कार्य खरंच अलौकिक आहे. आणि म्हणूनच त्यांनी काय संगीतप्रेमी होते, संस्कृतप्रेमी होते आणि त्यामुळे त्यांनी काय केलं पहा, गीतगीर्वाणम हा संस्कृतविषयकं शास्त्रीय ग्रंथम संस्कृतेन रचितवान. संगीतप्रेमी आहेत, मग त्यांनी गीतगीर्वाणम हा कशाविषयी ग्रंथ लिहिलाय? संगीताविषयीचा ग्रंथ लिहिला आणि संस्कृतमध्ये लिहिलाय. पहा वाक्याचा अर्थ. म्हणूनच त्यांनी गीतगीर्वाणम हा संगीत विषयक शास्त्रीय ग्रंथ संस्कृतमध्ये रचला. कथा गीतानि बालगीतानि नृत्यनाट्यम इति बहुविधाः रचनाः तेन कृताः तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्यप्रकारः. पहा, कथा, गीत, बालगीते, नृत्य, नाट्य असे अनेक प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. अनेक रचना, अनेक लेखनकार्य, अनेक प्रकारचे लेखनकार्य त्यांनी केले. तथापि तरीसुद्धा नाट्यलेखन करणे त्यांचा आवडता साहित्य प्रकार होता. नाट्यलेखन करायला त्यांना खूप आवडायचं. लेखनम, दिग्दर्शनम, नाट्यनिर्मिती, व्यवस्थापनम, संगीत संयोजनम इति सर्वमेव कर्तुं सः समर्थः. अतः सबकुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातिः आसीत्. पहा, एकाने सगळं काही केलंय म्हणून सबकुछ श्रीभी, सर्व काही श्रींनी अशी त्यांच्या नाटकांची ख्याती होती. लेखन त्यांनीच, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, व्यवस्थापन, संगीत संयोजन हे सर्व काही करण्यास ते समर्थ होते आणि म्हणूनच सर्व काही श्रींनी अशी त्यांच्या नाटकांची प्रसिद्धी होती, ख्यातीही अशी प्रसिद्धी होती. धन्यः सः विद्वत्वरेण्यः येन वयं पिनकोड प्रणाल्या उपकृताः. धन्य आहेत ते विद्वत्वरेण्य, विद्वानांमध्ये श्रेष्ठ असलेले, विद्वानांकडून वरेण्य असलेले, विद्वानांकडून मान्यता पावलेले कोण? ज्यांनी आपल्याला पिनकोड प्रणालीने उपकृत केले. ज्यांनी आपल्याला पिनकोड प्रणालीने उपकृत केले ते खरोखरच विद्वानांमध्ये श्रेष्ठ असलेले धन्य आहेत. अशा प्रकारे वेलणकर महोदयांविषयी माहिती इथे दिलेली आहे. सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे वेलणकर महोदय, ज्यांनी पिनकोड प्रणाली आपल्याला दिली आणि आपल्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. तर हा भाग आपल्याला अर्थातच या पूर्ण पाठाचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. भाषांतरासाठी आणि मराठीमध्ये उत्तरल्या यासाठी हा पाठ आपल्याला निश्चितपणे येणार. त्यामुळे भाषांतर लिहायचं आणि हा पाठ समजून घ्यायचा आहे. धन्यवाद. पुनर्मिलामः.